5 जूनला आपल्या भेटीस येतोय एक कॉमेडी चित्रपट. चित्रपटाचं नाव आहे साटं लोटं सगळं खोटं आणि ह्या चित्रपटाची अर्थात लीड ॲक्ट्रेस आपल्यासोबत आहे. मृण्मयी, तुला मला एक विचारायचं आहे की साटं लोटं सगळं खोटं नेमका अर्थ काय? अगं नेमका अर्थ म्हणजे खरं तर साटलोटं हे रिलेशन असतं. घरातल्या घरामध्ये जेव्हा लग्न होतात तेव्हा असं म्हणतात की त्यांचं साटलोटं आहे. पण त्याचा एक असा पण अर्थ आहे किंवा ती टर्म तशा अर्थाने पण रोली आहे की मैत्री जाम असेल ना किंवा घष्टन म्हणतो ना आपण टिपिकल शब्द, यांचं साटलोटं आहे काहीतरी, म्हणजे काहीतरी बनते एकमेकांबरोबर. तर म्हणून हे साटलोटं, कारण यामध्ये जे 3 कॅरेक्टर्स आहेत, मी म्हणजे वासंती, जय आणि विरू, तर ह्यांचं एकमेकांबरोबर जाम साटलोटं आहे. आणि पण ते जे वागतात लोकांची ते सगळं खोटं आहे. तर त्यामुळे साटलोटं पण सगळं खोटं हे या सिनेमाचं नाव आहे. आणि नावाप्रमाणेच अत्यंत धमाल, दंगा सगळ्या जणांनी या फिल्ममध्ये केलेला आहे. म्हणजे मकरंद, पुष्कर, मी, सिद्धू, पूजा, आदिनाथ, असं सगळेजण, सगळी वेडी माणसं. असं म्हणजे मी कायम श्रावणी त्याला म्हणते, तू अशी ना एक अशी मोठी ऑडिशन घेतलीस, इंडस्ट्रीमधले सगळ्यात वेडे कोण आहेत, आणि त्यामध्ये आम्ही 4 जण सिलेक्ट झालो आहे असं मला वाटायला लागलं. इतका दंगा आणि इतका वेडेपणा आम्ही या फिल्ममध्ये केलेला आहे. वेडेपणा इन अ व्हेरी गुड सेन्स, कारण त्या सगळ्या वेडेपणाला एक दिशा होती, एक छान चौकट श्रावणीताईंनी आखून दिली होती. आणि चौकटीमध्ये वेड्यावेड्यासारखं वागणं हे कायमच कशा तरी चांगल्या गोष्टीमध्ये कन्वर्ट होतं. त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा वेडेपणा कुठल्या गोष्टीमध्ये कन्वर्ट होतो ते पाहणं फार धमाल अनुभव असणार आहे. आणि खूप एफर्ट्स घेऊन श्रावणीताईंनी ही फिल्म बनवली आहे. नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं इज अ ब्लेसिंग. जी प्रत्येकाची इच्छा असते चांगल्या डिरेक्टर्सबरोबर काम करायची, जी आमची इच्छा नशिबाने पूर्ण झाली. आणि खूप मस्त फिल्म, डोकं बाजूला ठेवून तुम्ही फिल्म बघायला या, हसा, दंगा करा आणि परत जा. फ्रेश होण्यासाठीचा हा अनुभव असणार आहे. नक्कीच. ह्या चित्रपटामधलं तुझं जे कॅरेक्टर आहे वासंती, खूप लेजेंडरी ऐतिहासिक नाव तुला मिळालं आहे. खूप भार असेल ते करण्यासाठी, काय मेहनत? खूप मेहनत घेतली. मी किती दिवस घरामध्ये वाईट वागत होते, मी किती जणांची खोटं बोलले, मी किती झोल केले या कॅरेक्टरचा अभ्यास म्हणून, कारण हे सगळं कॅरेक्टरच असं आहे. आणि खूप जास्त मेहनत, खूप दडपण होतं आणि मला त्या कॅरेक्टरचं म्हणून थोडा काही इतकी मजा आली आहे मला. आम्ही एक असा सीन नाही आहे की जो आम्ही ओरडा न खाता पूर्ण केला आहे, कारण मी हसत बसायचो आणि श्रावणीताई म्हणायची, तर बास आता प्लीज सीन पूर्ण करा, माझा वेळ चालला आहे, माझे पैसे वाया जात आहेत. आणि खूप मजा मस्ती करत आम्ही हे सगळं पूर्ण केलं. नक्कीच. ह्याच्यामध्ये पूजा सावंतही आहे, एक ब्लॉन्ड अशी मुलगी दाखवलेली आहे, खूप स्वीट, प्रिटी, पण थोडीशी काहीही न समजणारी. तिच्याबरोबर काम करतानाचा एक्सपिरियन्स कसा? अरे पूजा माझी तशीही खूप चांगली मैत्रीण आहे, त्यामुळे तिच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स राहतं. आम्ही सगळेच जण खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो, त्यामुळे एक जनरलच बॉन्डिंग असलं की एक मजा येते. तर तोच अनुभव मला पूजाबरोबर सुद्धा आला. खूप गोड मुलगी आहे गं पण ती, म्हणजे मला काय वाटायचं की मी किती ढाक आहे आणि ती किती साधी आहे. नक्कीच. सिद्धूसोबत तुझी केमिस्ट्री आहे, काय सांगशील, कशी किती मजा आली? सिद्धूबरोबर मी खूप आधीपासून काम करते, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना एक बेसिक लेवल ऑफ कम्फर्ट होताच, जो असणं अपेक्षितसुद्धा होतं, कारण तो 11वीत असल्यापासून मी त्याला ओळखते आणि आम्ही एकत्र काम करतो आहे, कॉलेज पण एकच होतं. सो खूप मजा आली सिद्धूबरोबर काम करताना. आणि सरप्राईज पॅकेज आय गेस आदिनाथ आहे, म्हणजे ज्या पद्धतीने तो ॲक्टर म्हणून सुद्धा वेगवेगळ्या फिल्म्समध्ये वेगवेगळा दिसतो आणि ॲक्टर म्हणून स्वतःला सिद्ध करतो आहे, ती खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. धमाल काम केलं आहे त्यांनी, सिद्धूने पण, पूजाने पण. तर सगळ्या चांगल्या ॲक्टर्सबरोबर काम करताना इट्स ऑलवेज फन. नक्कीच. आता तू आदिनाथबद्दल सांगितलंस तर मी पुढचा प्रश्न घेते माझा, की नेहमी जनरली तू आधी एक कॉमेडी फिल्म केलेली आहे, संशय कळतो. नेहमी कॉमेडी फिल्म करताना मेल डिरेक्टर असतात, इथे तुम्हाला फिमेल डिरेक्टर मिळालेली आहे, तर तिच्यासोबत काम करतानाचा एक्सपिरियन्स? मला असं वाटतं, एकदा डिरेक्टरच्या खुर्चीत तुम्ही बसलात ना की तिकडे मेल फिमेल म्हणजे असं काही उरत नाही, तो डिरेक्टर असतो. आणि त्यामुळे त्याला जर का, आणि काय असतं, डोकं तुमचं जर का दोन्ही बाजूनी विचार करणारं असेल, म्हणजे फिमेल ओरिएंटेडसुद्धा आणि मेल ओरिएंटेड, देन इट बिकम्स हे काय म्हणा इझी जॉब फॉर यू. यू कॅन एकदम इझिली यू कॅन हँडल बोथ थिंग्स आणि रादर एव्हरीथिंग. सो त्यामुळे असं वाटतं की आप्पा म्हणजे विशाल इनामदार बरोबर काम करताना जेवढी मजा आली होती तेवढीच मजा रादर कदाचित ना कम्फर्ट लेवल श्रावणीताईबरोबर आणखीन वाटेल ते बोलायचो आम्ही, कसली भीड पाडणं बाळगता की कारण म्हणजे मुलगीच आहे, म्हणजे त्यामुळे काय म्हणजे फटाफट काही बोलायचं. आणि ती अशी
अगं काय गं तुमचं बोलणं, तिला खूप शॉक दिलेले आहेत आम्ही. पण त्यामुळे खूप आणि अगं ती कमी नाही दंगा करत, ती भयानक दंगा करते. म्हणजे कित्येकदा आम्ही तिने बोललेल्या डायलॉग्सवरती हसण्यात आमची निम्मी एनर्जी जायची. ती कहर आहे, ती जिथे जाईल तिथे काही ना काहीतरी किस्से असतातच तिचे. आणि ती ज्या लोकांना म्हणजे तसे लुक्स देते आणि अशी मध्येच काहीतरी रॅन्डम अशी अनोळखी माणसांकडेच अशी बघत वगैरे बसेल आणि आम्ही श्रावणीताई काय होत आहे तुला काय, ती कमाल ज्याच्याबरोबर खूप मजा येऊ शकते अशी आहे ती. नक्कीच खूप एनर्जी वाया जात होती, जसं तू म्हणालीस तशी की तुम्ही सेटवरच ऑफस्क्रीनच इतके हसत होतात, तर ती पुन्हा एनर्जी ऑनस्क्रीन आणताना किती मेहनत? ऑनस्क्रीन डबल एनर्जी लागायचीच आमची. एनर्जी ऑफस्क्रीन निम्मी आम्ही वाया घालवायचो, कारण नाहीतर ना ती डबल ट्रिपल अशी खूपच जास्त एनर्जी लागायची. तर ती एनर्जी थोडीशी एक्स्ट्रा एनर्जी कमी करण्यासाठी म्हणजे पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्यावर कसं आपोआप बदा पाणी खाली पडतं आणि वाहून जातं, तशी जी एक्स्ट्रा एनर्जी होती ती अशी नंतर आमची बदा वाहून जायची सीन कट झाल्यावर. आणि सीनमध्ये अरे एनर्जी लागली नसेल तर तिने धुतलं नसतं का मला. नक्कीच. चित्रपट 5 जूनला रिलीज होतोय, प्रेक्षकांना काय अपील करशील? मी एवढंच सांगेन की काय म्हणजे असं तर म्हणू नाही शकत जाऊ नका सिनेमाला, ऑब्व्हियसली जा. वेगळं अपील काय करू आम्ही की पायरसी करू नका आणि उठा आणि जा सिनेमाला. दंगा मजा करा, हसा भरपूर आणि घरी गेल्यानंतर घरातल्यांना सांगा आता तुमची पाळी आहे सिनेमाला जायची. जितक्या जास्त लोकांना घेऊन येणं शक्य आहे तितक्या लोकांना घेऊन ये आणि एन्जॉय असाल. नक्की. मृण्मय, यू आर स्टील इन द कॅरेक्टर. ऑल द बेस्ट. मी कॉम्प्लिमेंट म्हणूनच घेते. थँक्स. ऑल द बेस्ट फॉर युअर मूवी. थँक्यू. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.